सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माता पालकांना नमस्कार. आता माता पालकांनाच का नमस्कार? कारण की मोस्टली आपल्या डोक्यामध्ये 24 तासांपैकी 8 तास एकच विचार असतो की मुलांना काय खाऊ घालायचं. ठीक आहे, आज संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं, उद्या सकाळी नाश्त्याला काय द्यायचं, डब्याला काय बनवायचं. आणि हे जो प्रश्न आहे हे प्रश्न आपले कधीही न संपणारे असतात. आणि त्यातल्या त्यात मुलांचेही नखरे असतात की आई मला हे नको, आई मला ते नको. म्हणजे तुम्हीच काय, आमच्या घरामध्ये सुद्धा माझ्याकडे माझं जे बाळ आहे तर माझ्या बाळाचं सुद्धा असं असतं की मला आज हे नाही खायचं, मला आज तेच खायचंय. ठीक आहे, एक आई म्हणून मी एक थोडीशी चांगली सवय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठलीही गोष्ट तो नाही म्हणत नाही. जे काही मी बनवेल ते तो खात असतो किंवा त्याला सगळं ते आवडत असतं. पण कधी कधी मुलांचा मूड नसतो की मम्मा मला आज की नाही ही शेवग्याची शेंगांची भाजी नकोय, मला याच्याऐवजी तू आहे ना वरण भात देतेस का, किंवा जे काही असेल ते. ठीक आहे, तो अशा याच्यामध्ये मुलांचं जे काही खाण्याचं प्रमाण आहे किंवा मुलं जे काही खात आहेत, जंक फूड आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर मुलं खातात. आणि मग त्याला पर्यायी म्हणून आपण मुलांना काय दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून मुलांचं पोषण सुद्धा व्यवस्थित होईल आणि त्याचा त्यांच्या शरीरावर, मनावर, मेंदूवर जो परिणाम आहे तो चांगला होईल. मुळात आपल्याकडे जर बघितलं, आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं जातं की फूड जे आहे ते फूड आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणावर इफेक्ट करत असतं. ठीक आहे, आपण जे काही खात असतो त्या खाल्लेल्या गोष्टींचा आपल्या शरीरावर चांगला आणि वाईट दोन्ही अर्थाने परिणाम हा होत असतो. मग तुम्ही चांगलं अन्न खाल, सात्विक पौष्टिक खाल, तर त्याचा जो फायदा आहे तो शरीराला चांगला होणार आहे. जर तुम्ही जंक फूड खाल किंवा ते मार्केटमध्ये मिळणारे जे काही पेय असतात, स्प्राईट झालं, फॅन्टा झालं किंवा तत्सम जे काही असेल, त्या तसल्या काही पेय जर विद्यार्थ्यांनी खूप जास्त प्रमाणात पिले तर मग त्याचा मुलांवर खूप वाईट परिणाम होत असतो, शुगर स्पाइक होत असते. मग या सगळ्या याच्यामध्ये मुलांना नक्की खाऊ काय घालायचं याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तो आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की विद्यार्थ्यांना खाऊ तर घालायचंय पण त्याच्यातनं त्यांच्या मेंदूची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मग आता मेंदूच्या डेव्हलपमेंटचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दूध. दूध जो आहे, दूध ही वस्तू जी आहे त्याला आयुर्वेदामध्ये पूर्णान्न म्हटलं जातं. ठीक आहे, पूर्णान्न म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला शरीराला गरजेचे जे काही घटक आहेत, जे काही मिनरल्स आहेत, सगळेच्या सगळे मिनरल, सगळेच्या सगळे विटामिन थोड्या थोड्या प्रमाणामध्ये त्या दुधामध्ये असतात. आणि ते दूध जर विद्यार्थ्यांनी प्यायलं तर त्याच्यातनं त्यांना कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन असं खूप काही जे आहे ते मिळत असतं. ठीक आहे, आता याचा जो फायदा आहे, हा फायदा कशावर आहे, सगळ्यात पहिला आहे तो मेंदूवर. मेंदू जो आहे विद्यार्थ्यांचा तो मेंदू तल्लख होतो. त्याच्यामुळे तुम्हालाही कदाचित आठवत असेल लहान असताना किंवा आपल्या आजी आजोबा वगैरे ते सांगतात आपल्याला की त्यांच्या लहानपणी त्यांच्याकडे ते घरामध्ये गाय वगैरे असायची, गाय असायची, म्हैस असायची आणि मग ते अगदी ताजं ताजं दूध काढून वगैरे पीत होते. आता आपल्याला तेवढं शक्य नाही होत, परंतु जे काही शक्य होत आहे, दूध जो आहे, दूध हा विद्यार्थ्यांनी कमीत कमी 1 ग्लास दूध रोज प्यायलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्याने त्यांचा मेंदू मजबूत होतो, त्याच्याने त्यांचा विचारशक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि मज्जासंस्था जी आहे, मज्जासंस्था म्हणजे काय, आपल्या मेंदूशी रिलेटेड जे काही नर्वस सिस्टीम आहे ती नर्वस सिस्टीम त्या विद्यार्थ्यांची चांगली काम करायला लागते, स्मरणशक्ती वाढते. ठीक आहे, मेंदूच्या वाढीस मदत होते आणि शिकण्याची क्षमता एकंदरीत विद्यार्थ्यांची दुधामुळे वाढते. त्याच्याच सोबत अजून जर बघितलं तर हाडांना बळकटी येते. प्लस दुधामध्ये जे काही चांगले फॅट्स असतात त्या फॅटमुळे मधले जे काही सांधे आहेत, आता काय होतं की आपल्या घरातले आजी आजोबा वगैरे असतात, सांधे दुखायला लागतात. आता आजी आजोबांचे सांधे दुखत होते वयाच्या 60मध्ये. आई बाबांचे म्हणजे आपल्या जनरेशनचे जर आपण बघितले, मी सगळ्या माता पालकांना किंवा वडील पालकांसोबत जर मी बोलायला गेले तर आपल्या आत्तापासून 30-40 मध्ये आपल्या हाडं दुखायला लागतात, बरोबर. मग आता पुढच्या पिढीचा जर आपण विचार केला तर कदाचित त्यांच्या 20 मध्येच दुखायला लागतील. मग ते जे दुखणं आहे ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर दूध हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे दूध दिलंच गेलं पाहिजे. दुसरं काय आहे तर दही. ठीक आहे, दुधापासून दही तयार होतं म्हणून आपण असं बऱ्याचदा म्हणतो की दही सुद्धा चांगलं आहे, पण दह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतात ते प्रोबायोटिक्स. आता हे जे प्रोबायोटिक्स आहेत हे आपल्या पोटातले जे काही आतडे आहेत, ज्याला आपण गट हेल्थ म्हणतो. गट हेल्थ म्हणजे काय, तर आपल्या आतड्यांची जी काही आतड्यांमध्ये गरजेचे असलेले जे काही
बॅक्टेरियाज आहेत. सगळेच्या सगळेच बॅक्टेरिया आपल्या शरीराला वाईट असतात असं नाही. काही काही बॅक्टेरियाज आपल्या शरीराला चांगले पण असतात आणि ते जे बॅक्टेरियाज आहेत ते दह्यातनं मिळत असतात. त्याच्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये मोस्टली संध्याकाळी 7 वाजेनंतर दही खाऊ नये. दही, ताक हे पदार्थ संध्याकाळी 7 नंतर नको. ठीक आहे. मग कधी द्यायचं तर दुपारच्या जेवणामध्ये. मग आता दुपारच्या जेवणामध्ये ज्या मुलांची शाळा दुपारची असते त्या मुलांना काय करणार, मग त्यांना तुम्ही सॅलड बनवून देऊ शकता. जसं काकडीची कोशिंबीर बनवली आणि त्याच्यामध्ये दही टाकलं किंवा फक्त दही दिलं थोडंसं विद्यार्थ्यांना तरी चालतंय. किंवा याच्याच मध्ये अजून वेगळं वेगळं तुम्ही काय करू शकता, पराठे बनवलेत, दुपारी डब्याला पराठे दिलेत आणि त्या पराठ्यासोबत दही दिलं, तर अशा पद्धतीने काय होणार आहे, दही सुद्धा पोटात जाईल आणि गट हेल्थ सुधारेल. ठीक आहे. त्याच्याच सोबत या दह्यामध्ये असतं कॅल्शियम, ज्याच्यामुळे हाडांना मजबूती येते. व्हिटॅमिन बी असतं, याच्यामुळे पचनाचा संबंध सुधारतो आणि मेंदूला त्याच्याद्वारे चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मेंदू लक्षात ठेवायला सुरुवात करतो. आता याचं पोटाचं आणि मेंदूचं काय नातं आहे, एक साधं सोपं विचार करूयात आपण. आपल्याला मोठ्या लोकांना आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो. ठीक आहे, बऱ्याचदा होत असतो. मग आता ही ऍसिडिटी झाली की काय होतं, डोकं दुखायला लागतं. ठीक आहे, ऍसिडिटी झाली की डोकं दुखायला लागतं. त्याच्यानंतर अजून मी सांगते, कॉन्स्टिपेशन झालं, जर समजा 2-3 दिवस पोट साफ झालेलं नसेल तरी डोकं दुखायला लागतं. बरोबर. म्हणजे काय, तर आपल्या पोटात मध्ये जे काही आपण टाकतोय त्याचा मेंदूशी खूप मोठ्या प्रमाणावर संबंध आहे. ठीक आहे. तो हे जे दही आहे, हे दही आपल्या पोटाला सुधारायला मदत करते आणि ते पोट सुधारलं की आपोआप मेंदूचं काम जे आहे ते शार्प होत जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे रोज दही द्यावी आणि त्या दह्यामुळे एकाग्रता सुद्धा वाढते. तुम्हाला आठवत असेल, बऱ्याच घरांमध्ये अजूनही ही परंपरा आहे की ज्या वेळेला पेपरला वगैरे जायचं असतं किंवा एखाद्या महत्वाच्या कामाला जायचं असतं त्यावेळेला दही साखर देण्याची परंपरा आहे. ठीक आहे. दही आणि साखर असं मस्त छान कालवतात आणि ते जाता जाता देतात. त्याच्याने काय होतं, तर ती एकाग्रता जी आहे ती एकाग्रता वाढते, पोट शांत असतं आणि पोट शांत असल्यामुळे काय होतं, डोकं सुद्धा व्यवस्थित काम करतं. ठीक आहे. त्याच्यामुळे दही आणि दही साखर, येस, दही साखर तुम्ही मुलगा शाळेत जाताना दुपारची ज्यांची शाळा आहे तर तुम्ही जाता जाता अगदी छोटी वाटीभर दही आणि त्याच्यामध्ये साखर असं देऊ शकता. खूप जास्त दिली तर कदाचित त्या बाळाला झोप येईल. त्याच्यामुळे खूप नाही, पण थोडंसं, म्हणजे अगदी 2 चमचे 3 चमचे दही सफिशियंट आहे. आणि जर समजा मुलांची शाळा सकाळची असेल, मग दुपारी घरी आल्यानंतर ज्या वेळेला मुलं जेवण करतायत त्यावेळेला तुम्ही मोठी वाटीभर दही दिलं तरी सुद्धा चालणार आहे. कारण दुपारचा थोडासा वेळ मग त्यांना झोप जरी मिळाली, झोप लागली जरी, तरी काही हरकत नसते. ठीक आहे. असं दही. त्याच्यानंतर परत आता हे सगळे दुधाचेच पदार्थ आहेत. ठीक आहे. पनीर. पनीर मधनं काय मिळतं, पनीर मधनं खूप मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स मिळतात, प्रथिनं मिळतात. ठीक आहे. आता हे जे प्रथिन आहे, ह्या प्रथिनांचं काम काय आहे, तर आपल्या बॉडीमध्ये मसल बिल्डिंग जे आहे, आता ही जी मुलं आहेत 10 वर्षाची, 15 वर्षाची, 12 वर्षाची, 13 वर्षाची, ही जी मुलं आहेत यांचे मसल डेव्हलप होत आहे, यांचे बोन्स डेव्हलप होत आहेत, यांची हाईट वाढते, यांची तब्येत सुधारते. बरोबर. तो मग आता यांना सगळ्यात जास्त गरज कसली असते, तर ती असते प्रथिनांची. बरोबर. मग प्रथिन जे आहे ते प्रोटीनचा सगळ्यात बेस्ट सोर्स जो आहे तो आहे पनीर. ठीक आहे. पनीर आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी आहे किंवा चिकन आहे. ठीक आहे. पण जे लोक नॉनव्हेज खात नाही, आता आजचा जो व्हिडिओ आहे हा मी स्पेसिफिकली त्याच लोकांना डोक्यात धरून ठेवलेला आहे की जे लोक नॉनव्हेज खात नाही, व्हेज खातात फक्त. मग व्हेज फूड मध्ये सगळ्यात छान काय असतं, तर पनीर असतं. ठीक आहे. तो पनीर झालं. पनीर मध्ये तुम्हाला मिळतात प्रथिन, ऍज आय सेड सो, खूप मोठ्या प्रमाणावर. आणि त्याच्याने मुलांचे जे काही मसल्स आहेत ते मसल डेव्हलप होत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम असतं आणि हेल्दी फॅट असतं. आता हे जे फॅट, सगळंच फॅट आपल्या शरीराला वाईट आहे का, नाही. काही काही फॅट असे असतात की जे आपल्या शरीराला गरजेचे असतात, चांगले असतात. मग ते कुठनं मिळणार आहे आपल्या शरीराला, तर ते तुम्हाला मिळणार आहे दुधातनं, दह्यातनं आणि पनीर मधनं. ठीक आहे. आता मेंदूच्या पेशींना ह्या प्रोटीन्समुळे पोषण मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर शिकण्याची क्षमता वाढते. त्याच्यासोबत हे जे पोषण आहे ना, हे हेल्दी फॅट, आपला जर तुम्ही ब्रेन बघितला ना तर ब्रेन मध्ये सुद्धा फॅट असतात. ठीक आहे. तो त्या फॅटसाठी आपल्याला हे फॅट्स जे आहेत पनीर मधले ते गरजेचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शरीरासाठी हे आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. पुढचं जर आपण बघितलं तर बदाम, अक्रोड आणि तत्सम जी काही ड्रायफ्रुट्स आहेत ते ड्रायफ्रुट्स. ठीक आहे. मग आता मी असं म्हणेल की सगळ्यांनाच आपल्याला इकॉनॉमिकली पॉसिबल नाही होत बदाम खाऊ घालणं किंवा अक्रोड खाऊ घालणं. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकताय, याला मी तुम्हाला, म्हणजे बदामाचे फायदे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण बदामाला
एक सबस्टिट्यूट म्हणून किंवा बदामाच्या ऐवजी काय खाऊ घालू शकताय, तर अशा वेळेला तुम्ही गुळ शेंगदाण्याची चिक्की, अगदी आपल्याला सगळ्यांना अफोर्डेबल असते, आपल्या खिशाच्या बजेटमध्ये बसणारी असते. नाही काही तर घरामध्ये शेंगदाणे असतात, त्या शेंगदाण्यांमध्ये आपण एक छोटासा गुळाचा तुकडा मुलांना देऊ शकतोय आणि तो गुळाचा तुकडा आणि ते शेंगदाणे मुलं कधीही खाऊ शकतात. ठीक आहे. त्यातल्या त्यात सकाळी सकाळी जर खाल्लं तर जास्त चांगलं. त्याच्याने काय होणार आहे, मुलांमध्ये रक्तवाढ सुद्धा होणार आहे. ठीक आहे. तर आता हे जे बदाम आणि अक्रोड आहे यांच्यामध्ये असतो ओमेगा 3 फॅटी ऍसिड. आता हे जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहेत हे स्पेसिफिकली आपल्या स्मरणशक्तीसाठी गरजेचे आहेत. ठीक आहे. मेंदूचा जो भाग आपला कुठलीही गोष्ट लक्षात ठेवतो, लक्षात ठेवणारा जो भाग आहे त्या भागासाठी ओमेगा 3 सगळ्यात जास्त गरजेचे असतात. ठीक आहे. मग आता ते बदाम मधनं मिळतात, अक्रोड मधनं मिळतात, फ्लेक्सीड किंवा ज्याला आपण अळशीच्या बिया म्हणतो त्या अळशीच्या बियांमधनं ओमेगा 3 मिळतात. थोडेसे असं रोस्ट केल्यात मुलांनी, अशाच कधी येता जाता खाल्ल्यात तरी त्या चांगल्या असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई मिळतं आणि हेल्दी फॅट्स मिळतात. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपल्या मेंदूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फॅट सुद्धा आहेत. तर त्या फॅटसाठी हे फॅट जे आहे बदाम मधले म्हणा किंवा अक्रोड मधले म्हणा किंवा काजू मधले म्हणा, अंजीर मधले म्हणा, अंजीरमध्ये फॅट्स नसतात, अंजीरमध्ये फायबर असतात. ते फायबर आपल्या पोटासाठी चांगले असतात. पण एकंदरीत ह्या सगळ्या ड्रायफ्रुट्समुळे आपला मेंदू आणि आपलं पोट दोघही गोष्टी अतिशय चांगल्या राहतात. ठीक आहे. स्मरणशक्ती वाढते, मेंदू तीक्ष्ण होतो. आता बदाम देण्याची जी पद्धत आहे, बदाम कसे द्यावे मुलांना, हा एक खूप मोठा प्रश्न. काय करायचं, रात्री झोपताना बदाम थोडेसे भिजत घालायचे. ठीक आहे. आता काय होतं, मी माझं स्वतःच सांगते आणि मी माझ्यावरनं सगळ्या पालकांचं एक थोडंसं सांगू शकते. मी विसरून जाते, मी स्वतः विसरून जाते की रात्री मला बदाम भिजत घालायचे. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकताय, सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठताय, आता हे जवळपास प्रत्येक घरामध्ये सारखं आहे की आई आणि बाबा लवकर उठत असतात आणि मुलं थोडेसे उशिराने उठत असतात. बरोबर. उठलात आणि तुम्हाला जर आठवलं की अरे बदाम भिजत घालायचे राहिले, मग अशा वेळेला थोडंसं कोंबट पाणी करायचं, खूप गरम नाही, अगदी थोडंसं कोंबट पाणी करायचं आणि त्या कोंबट पाण्यामध्ये ते बदाम टाकून द्यायचे. ठीक आहे. मग आता याच्याने काय होणार आहे, वरची जी साल आहे त्या वरच्या सालीमध्ये असणारं जे कोलेस्ट्रॉल असतं त्या वरच्या सालीमध्ये, तर ते तुमचं निघून जातं. ठीक आहे. किंवा आतमधला जो मेन बदाम आहे ती वरची साल त्या 5-10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास जरी तुम्ही त्या कोंबट पाण्यामध्ये ठेवला तरी सुद्धा ते तुम्हाला भिजवलेल्या बदामा इतकंच व्यवस्थित असतं. ठीक आहे. रात्री भिजवलं तर खूप चांगलं, खूप चांगलं. पण जर रात्री वेळ नाही मिळाला तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी सकाळी सुद्धा ते भिजवू शकतात. अतिशय थोडंसं कोंबट करायचं, म्हणजे खूप जास्त गरम करायचं नाही. ठीक आहे. आणि स्मरणशक्ती आणि एकाग्रता जी आहे ही या बदाममुळे म्हणा, अक्रोडमुळे म्हणा किंवा इतर ड्रायफ्रुट्समुळे खूप चांगल्या पद्धतीने वाढत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फळं. आता फळं कशा करता द्यायची मुलांना, फळांमध्ये नॅचरल साखर असते सगळ्यात महत्वाचं, आणि दुसरं म्हणजे काय, फायबर असतात. फळांचे ज्यूस द्यायचे नाहीत, मार्केटमध्ये विकत मिळणारे ज्यूस द्यायचे नाहीत, गाड्यावर असणारा तो जो ज्यूस वाला असतो जो लगेच ताजं ताजं ज्यूस बनवून देतो ते ज्यूस सुद्धा द्यायचे नाहीत. का नाही द्यायचे, कारण फळांमध्ये असतात आपले फायबर. आता हे जे फायबर आहेत हे फायबर काय करतात, तर हे फायबर आपलं पोट साफ ठेवायला मदत करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीराला जी काही साखरेची गरज असते, नॅचरल शुगरची जी गरज असते, आपण काय करतो, सकाळी 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 मुलगा उठला मग त्याला 1 कप चहा केला, 1 पोळी केली गरम मस्त अशी तुपात वगैरे केली किंवा तेलात केली, जे काही असेल ते, गरम पोळी द्यायची आणि चहा द्यायचा. याच्यामुळे काय होतंय, मुलं वेळेवर पाणी पित नाही, त्याच्यानंतर ऍसिडिटीचा त्रास वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं, चहा आणि पोळी हे मुलांच्या शरीरासाठी अतिशय घातक आहे, कारण त्या चहामध्ये असणारी जी साखर आहे ती नॅचरल नसते. ती साखर जी आहे ती कोणाच्याही शरीरासाठी घातक आहे. त्याच्यामुळे मुलांना साखर द्यायची नाही. आता हे मी माझ्यावरूनच स्वतःहून ऍज आय सेड सो, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी स्वतः जे फॉलो करते तेच मी तुम्हाला सांगते. माझ्या बाळाला मी आजपर्यंत चहा पाजलेला नाही. ठीक आहे. आता तो पहिलीला आहे तरी पण त्याला चहा कधी दिलेला नाहीये. मग चहाच्या सबस्टिट्यूट मध्ये मी काय देऊ शकते, तर मग मी त्याला देत असते काहीतरी फळ किंवा पेज देत असते मी त्याला. ठीक आहे. मग पेज कशी करणार, काही आपल्या घरामध्ये जे काही पीठ असेल ते छान मस्त असं परतवून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये काहीतरी त्याला छान गुळ वगैरे टाकायचा, किंवा नाही काही टाकलं थोडंसं मीठ घातलं
तरी ते छान लागतं. ठीक आहे, आपण ज्या पेज करायचो लहान असताना, आपली आई द्यायची आपल्याला बाजरीची पेज, ज्वारीची पेज, नागलीची पेज, ह्या सगळ्या पेज मुलांसाठी अतिशय चांगल्या असतात. ठीक आहे, मोठी झालेली मुलं नाही घेत, मला मान्य आहे. म्हणजे कदाचित तुमची मुलं आता 7वीत असतील, 8वीत असतील आणि ती मुलं ही पेज पिणार नाही, मग त्यांना तुम्ही दूध द्या, चहा नको. ठीक आहे, मग अशा वेळेला हे जे फळ आहे, फळांमध्ये असणारी जी नैसर्गिक साखर आहे, ती शरीरातल्या साखरेचं प्रमाण मेंटेन ठेवते. ठीक आहे, असं नाही म्हणत की शरीराला साखरेची गरजच नसते, शरीराला साखरेची गरज असते, पण नैसर्गिक साखरेची गरज असते, मार्केटमधनं मिळणाऱ्या व्हाईट कलरच्या क्रिस्टलची नाही. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स शरीराला खूप घातक असतात. ठीक आहे, फायबर असतात, जसं मी तुम्हाला केव्हापासून सांगते फायबर असतात. फायबर म्हणजे काय, तंतुजन्य पदार्थ. ठीक आहे, ज्याला आपण असं तंतुमय पदार्थ म्हणतो ते. आता हे जे तंतुमय पदार्थ असतात यांचा फायदा काय, तर ह्या तंतुमय पदार्थांमुळे पोट जे आहे ते पोट साफ राहतं, गट हेल्थ जी आहे ती व्यवस्थित राहते. व्हिटॅमिन सी, खूप सारे फळं आहेत की ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतो, संत्री झालं, आवळा झालं. ठीक आहे, अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, शरीरातले जे काही टॉक्सिक मटेरियल आहे ते टॉक्सिक मटेरियल ह्या फळांमुळे बाहेर चालले जातात आणि हे जे टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर गेल्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती जास्त चांगली वाढते, त्यांची एकाग्रता वाढते. आजकालचे पोरं बघा एका जागेवर बसत नाहीत, बिलकुल बसत नाही. तुमचंच काय, आमचे पण बसत नाहीत. कुठलेच मुलं एका जागेवर शांततेत बसून काहीही काम करू शकत नाहीत. त्याला कारण असं आहे की त्यांची लाईफस्टाईल ही खूप वेगळी आहे. त्यांची लाईफस्टाईल कशी वेगळी, त्यांना जे काही फूड मिळतंय ते फूडच चुकीचं मिळतंय, बरोबर. मग आता जर तुम्ही व्यवस्थित चांगलं फूड द्याल त्यांना, पोषण जर त्यांचं व्यवस्थित झालं तर त्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे. ठीक आहे, मेंदूला त्वरित ऊर्जा मिळणार. एक ऍपल खा तुम्ही, अँड ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. एक एक रोज सफरचंद खा, काय होईल, 21 दिवस तुम्ही स्वतः चेक करा, स्वतःवर ट्राय करा, मग मुलांवर ट्राय करा, मी असं म्हणेन. ठीक आहे, मग आता 21 दिवस जर तुम्ही एक ऍपल खात राहिलात तर तुम्हाला लक्षात येईल ते ऍपल खाल्ल्यानंतर तुमचा जो मेंदू चालतोय तो जास्त फास्ट चालतोय, तुमचं जे एकाग्रता आहे ती जास्त चांगली होते, स्मरणशक्ती चांगली आहे. ते एक ऍपल खाल्ल्यानंतर पुढचे 2-3 तास आहे ना, त्या विद्यार्थ्याने जे काही तो अभ्यास करेल ना, तर त्याला खूप चांगलं लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने मेंदूला त्वरित जर ऊर्जा हवी असेल तर तुम्ही एक फळ खावं. मग आता ऍपल, असं परत परत तोच मुद्दा येतो की फायनान्शियली प्रत्येकालाच शक्य नसतं. ठीक आहे, प्रत्येकाची एवढं नसते की आता आम्ही हातावरचे काम करणारे लोक आहेत, आम्ही आमच्या मुलांना कसं हे एवढं सगळं खाऊ घालणार. केळी, केळी तर मिळू शकतात ना, केळी काय आपल्याला 20 रुपयाला अर्धा डझन, 30 रुपयाला डझन वगैरे अशा पद्धतीने केळी अवेलेबल असतात मार्केटमध्ये. मग समजा ती केळी जर तुम्ही आणली, एकदा जर तुम्ही अर्धा डझन केळी आणली, दोन 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 तुमच्याकडे 3 दिवसांचे फ्रूट तयार होऊन गेले, बरोबर. इझी आहे. त्या केळीमुळे विद्यार्थ्यांना मसल बिल्डिंग पण होणार आहे आणि फ्रूट इनटेक पण होणार आहे, फायबर पण मिळणार आहे, मिनरल्स पण मिळणार आहे, पोटॅशियम पण मिळणार आहे. ठीक आहे, तो आता अशा पद्धतीचे फळं सुद्धा तुम्ही निवडू शकता की जे तुम्हाला विद्यार्थ्यांना खाऊ घालणं हे तुम्हाला पॉकेट फ्रेंडली असणार आहे. ठीक आहे, जसा आत्ताचा सीझन आहे आणि सीझन नुसार फळं खायची. ठीक आहे, आत्ताचा सीझन कसला आहे, आत्ताचा सीझन आहे आपला टरबुजाचा, खरबुजाचा आणि आंब्यांचा, बरोबर. मग ह्या गोष्टी द्या विद्यार्थ्यांना जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं असतं हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, ब्रोकोली. ब्रोकोली बघितली की विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार छी, पण ब्रोकोली तयार करण्याची एक पद्धत असते, साधं सोपं, थोड्याशा पाण्यामध्ये ती छान मस्त वाफवून घ्यायची आणि वरनं ज्या वेळेला आपण ती विद्यार्थ्यांना देतोय त्यावेळेला थोडंसं मीठ आणि थोडंसं काळी मिरीचं पूड असं घालायचं, छान लागते ब्रोकोली. ऍज आय सेड सो, हे सगळं मी ट्राय केलेलं आहे आणि म्हणून मी सांगते, माझ्या बाळाला ब्रोकोली आवडते. आमच्या घरामध्ये दर आठवड्याला एक तरी ब्रोकोलीचा गड्डा येत असतो. ठीक आहे, किंवा पालक मेथी. आता पालक मेथी कसं खाऊ घालायचं, तर याच्यातनं तुम्ही पराठे करून देऊ शकताय किंवा पालकची खिचडी छान लागते. विद्यार्थ्यांना ज्या पद्धती आवडतील त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, किंवा इडलीचं पीठ भिजवलं आणि त्याच्यामध्ये पालक बारीक चिरून टाकून दिली आणि त्याची इडली किंवा डोसे बनवले, छान लागतात, अतिशय सुंदर लागतात, छान लागतात आणि विद्यार्थ्यांना आवडतात. ठीक आहे, आता ह्या ज्या भाज्या आहेत यांच्यामध्ये असते आयर्न, फॉलेट आणि व्हिटॅमिन ए आणि के. याच्यामुळे विचारशक्ती विद्यार्थ्यांची वाढते आणि मेंदूच्या पेशींमध्ये वाढ होते. ठीक आहे, मेंदूला ज्या काही पेशी मृत होत असतात त्या झपाट्याने पुन्हा लगेच दुसऱ्या पेशी तिथे जागा घेतात ह्या सगळ्या हिरव्या पालेभाज्यांमुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कडधान्य किंवा धान्य, धान्य म्हणूयात आपण, कडधान्याऐवजी आपण धान्य म्हणूयात. मग आता धान्य कुठली कुठली, सगळ्या प्रकारच्या डाळी,
मुगाची डाळ, मसुराची डाळ, तुरीची डाळ, उडदाची डाळ, प्रत्येक डाळीचा स्वतःचा वेगळा फायदा आहे. ठीक आहे. रोज वेगळ्या वेगळ्या डाळींचं वरण करा. वरण भात खात नसेल तर नुसतं वरण प्यायला लावा. नुसतं वरण पित नसेल तर वरण पोळी खायला लावा, किंवा ट्राय करा, सूप तयार करा वेगळ्या वेगळ्या वर्णांचं. कसं करणार? टमाटा चिरायचा मस्त छान आणि त्या टमाट्याची फोडणी घालायची. आवडतो मुलांना, सगळ्या मुलांना जवळपास टमाटा आवडतो. एखाद दुसरे असे मुलं असतात की ज्यांना टमाटा चालत नाही. ठीक आहे. तो वेगळ्या वेगळ्या डाळी द्यायच्या, ओट्स द्यायचे, चपाती आणि भात तर आपल्याकडे प्रत्येकाकडे होत असतो, किंवा भाकरी द्यायच्या. ठीक आहे. याच्यामुळे कार्बोहायड्रेट जे आहेत ते मुलांना मिळतात, फायबर्स मिळतात आणि व्हिटॅमिन बी मिळते. याच्यामुळे ऊर्जा जी आहे, बरोबर आहे, मुलांनी जर समजा 1 पोळी 2 पोळी व्यवस्थित खाल्ली तर त्यांच्या शरीरामध्ये तेवढी ऊर्जा जी आहे ती कॉन्स्टंट राहते आणि त्या ऊर्जेमुळे त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष राहतं आणि सातत्य राहतं. त्याच्यानंतर बिया, सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं, वेगळ्या वेगळ्या बिया. मग वेगळ्या वेगळ्या बिया म्हणजे कुठल्या? आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी जवस सांगितलं होतं, अळशीच्या बिया, बरोबर. अळशीच्या बिया झाल्या, तीळ झालं, भोपळ्याच्या बिया झाल्या, किंवा अगदी लहान असताना आपण आया लोक जे आहोत ना, आपण खूप मोठ्या प्रमाणावर खायचो ते सूर्यफुलाच्या बिया. आपल्याकडे जवळपास प्रत्येकीच्या बॅगेमध्ये शाळेत जाताना आपण ते सूर्यफुलाच्या बिया घेऊन जायचो, आणि मग शाळेमध्ये असतानाही आपण खूप साऱ्या त्या सूर्यफुलाच्या बिया खायचो, किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये अजूनही मी स्वतः सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्या बिया खात असते. मला कुठेही त्या दिसल्यात ना की मी विकत घेत असते. मग आता याचा फायदा काय होतो? तर याच्यामुळे शरीरामध्ये जे काही चांगले फॅट्स आहेत ते चांगले फॅट्स जातात. ठीक आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड जातात. वेगळे वेगळे जे काही मिनरल्स आहेत ते वेगळे वेगळे मिनरल्स जातात, प्रोटीन्स मिळतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मेंदूच्या पेशींची वाढ होते, मेंदूचं संरक्षण होत असतं, मेंदूच्या भोवती छान मस्त असा तेलाचा एक तवंग तयार होतो, आणि त्याच्यामुळे तो मेंदू मॉइस्ट राहतो, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या मुलांसाठी चांगल्या असतात. ठीक आहे. मग आता हे तर झालं सगळं अशा पद्धतीने की काय काय खाऊ घालायचं, बरोबर. मग आता मुलांचा काहीतरी स्पेसिफिक डाएट पण असायला पाहिजे, डाएट प्लॅन असायला पाहिजे की किती वाजेला काय खावं. सगळ्यात महत्वाचं, मुलांनी किती वाजेला उठावं. सकाळी 6:30-6 वाजेशी मुलांनी उठलेलं पाहिजे. ठीक आहे. आय पर्सनली बिलीव्ह इन दॅट. लवकर निजे लवकर उठे. ठीक आहे. मग लवकर सकाळी उठले की 6 वाजेला जर समजा मुलगा उठलाय, 6:30 पर्यंत त्याचं ब्रश वगैरे सगळं सकाळचं आवरून होतं. 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान मुलांनी नाश्ता केला पाहिजे. आता या नाश्त्यात तुम्ही काय काय देऊ शकता? तर 1 ग्लास दूध. मग त्या दुधामध्ये तुम्ही साधं दूध द्या, किंवा बदाम टाकून द्या, किंवा ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून ती टाका, किंवा ज्या बिया आपण बघितल्यात त्या बियांची पावडर तयार करून ती पावडर टाका. बाहेर न मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं ते वेगळे वेगळे जे काही चॉकलेटचे डब्बे असतात, वेगळ्या वेगळ्या त्या पावडरी असतात, ते घालू नका. त्याच्याने मुलांचं आरोग्य जास्त खराब होतं. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे केमिकल्स असतात जे मुलांना चांगले नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता दुधासोबत तुम्ही काय देऊ शकताय? 4-5 भिजवलेले बदाम, किंवा 1-2 अक्रोड, किंवा नाही, 4-5 भिजवलेले बदाम आणि 1-2 अक्रोड. आता अक्रोड जे आहे, अक्रोड मेंदूसाठी खूप चांगले आहे. ठीक आहे. मग आता याच्या जोडीला तुम्ही अजून काय देऊ शकता? किंवा आता जसं मी तुम्हाला म्हणाले की 4-5 भिजवलेले बदाम जर नसतील आपल्याकडे, तर मग आपण काय देऊ शकतो? शेंगदाण्याची चिक्की किंवा गुळ शेंगदाणे. ठीक आहे. हे आपल्याला देणं अगदी सहज शक्य आहे. त्याच्यानंतर एक फळ, कुठलंही एक फळ, हे तुमच्या चॉईसवर, कुठलंही एक फळ तुम्ही मुलांना खाऊ घातलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 7:30 ते 8:30च्या दरम्यान, आता सकाळी उठल्या उठल्या हे झालं, त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासानंतर, साधारण 1 तासानंतर असं धरूयात आपण, काय द्यायचं? तर कुठलाही एक पराठा द्या तुम्ही, किंवा पोहे द्या तुम्ही, किंवा उपमा द्या तुम्ही, आणि यांच्यासोबत दही द्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून तुम्ही उकडलेली अंडी देऊ शकता, ऑमलेट देऊ शकता, त्याच्यासोबत तुम्ही टोस्ट देऊ शकता. ठीक आहे. खूप नाही, कधीतरी एखाद वेळेला. ठीक आहे. ब्रेड टोस्ट अशा ज्या गोष्टी आहेत, काय होतं ना की सगळंच आपण एकदमच पौष्टिक पौष्टिक द्यायला लागलो ना तर मुलांनाही कंटाळा येतो. मग त्याच्यामुळे त्यांना एखाद्या वेळेला काहीतरी तुम्ही पीनट बटर लावून काहीतरी टोस्ट दिला, ब्रेड दिला, ठीक आहे, खाऊन घेतात मुलं. इडली सांबार डोसा छान आयडिया आहे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी. किंवा ओट्स देऊ शकता तुम्ही, किंवा 1 ग्लास दूध तर ऑलरेडी आपलं झालेलं आहे. फळांचा रस जर शक्य असेल तुम्हाला, इथे जर तुम्ही फळ नाही दिलं तर मग इथे एखादा फळाचा रस तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान तुम्ही पुन्हा मोड आलेल्या कडधान्यांची काहीतरी असं तयार केलं समजा, ते दिलं, किंवा सध्या तो चिला एक प्रकार खूप जास्त फेमस झालेला आहे, तो चिला दिला. ठीक आहे. सँडविचेस दिले,
भाज्यांचे घरी तयार केलेले सँडविचेस. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय द्याल, तर चपाती, भात, त्याच्यानंतर कुठली एखादी डाळ, मग त्याच्यामध्ये राजमा असू द्यात, छोले असू द्यात किंवा डाळ असू द्यात, किंवा आणि त्याच्यासोबत एक भाजी, एक पालेभाजी असायलाच हवी. त्याच्यासोबत कोशिंबीर असायला हवी. मग कोशिंबीर मध्ये तुम्ही आज गाजर द्या, उद्या बीट द्या, परवा काकडी द्या, असं वेगळं वेगळं. दही ताक द्यायचंच आहे. ठीक आहे. आता जर समजा तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ चालत असतील, तर आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळा तुम्ही तेही देऊ शकतात मुलांना. ठीक आहे. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मुलांना परत भूक लागलेली असते. मग त्यावेळेला तुम्ही त्यांना काहीतरी एखादं छानसं असं मिल्कशेक तयार करून देऊ शकताय. ठीक आहे. भाजलेले शेंगदाणे देऊ शकतायत, भाजलेले मखाने देऊ शकतायत, मका देऊ शकतायत, चणे देऊ शकतायत, उकडलेले चणे उकडायचे आणि त्याला छान मस्त थोडीशी फोडणी घालून ते द्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने किंवा घरगुती काहीतरी भाज्यांचा पुन्हा सँडविच तयार करून देऊ शकतायत. रात्रीचं जेवण लवकर झालं पाहिजे, झोपायच्या 2 तास आधी. म्हणजे जर तुमचा मुलगा 9 वाजेला झोपत असेल, तर 7 वाजेपर्यंत जेवण झालेलं पाहिजे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चपाती, परत भाजी, डाळ काहीतरी एक, खिचडी देऊ शकता त्याच्यावर मस्त छान तूप घालून. पनीरची भाजी देऊ शकतात, पनीर छान मस्त ग्रेट करून त्याची भाजी तयार करू शकतात किंवा त्याचा पराठा तयार करू शकतात. किंवा एखादा छानसा सूप जे असतात ना घरात तयार करता येण्यासारखे, ते सूप तुम्ही तयार करू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे मुलांना एवढं सगळं खायच्या वस्तू मी टायमिंग नुसार सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मुलांच्या स्केड्यूल नुसार आणि मुलांच्या पचनशक्तीनुसार, आता बऱ्याच मुलांना वेगळ्या वेगळ्या वस्तूंची अलर्जी पण असते. माझ्या स्वतःच्या मुलाला दुधाची अलर्जी आहे. ठीक आहे. तर मग आता मी जितकं तुम्हाला सांगितलंय की दूध आणि दुधाचे पदार्थ खाऊ घालायचे, त्याला दूध चालतच नाही. मग त्याला त्या दूध नाही चालत, मग त्याच्याऐवजी मी काय देते, त्याच्याऐवजी मी त्याला पनीर देत असते. ठीक आहे. मग पनीर द्यायला सुद्धा कधीतरी लिमिटेशन येतात की रोज तर पनीर नाही देऊ शकत आपण. मग अशा वेळेला मी त्याला काय देते, जसं मी तुम्हाला सांगितलं, पेज देते. ठीक आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या मुलांना देऊ शकताय. इग्नाइट पाठशाळेला नक्की फॉलो करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.